एकदा भगवान शिव आणि पार्वती देवी विचारात पडले की त्यांच्या दोन मुलांपैकी गणपती आणि कार्तिकेय सर्वात बुद्धिमान कोण आहे. त्यांनी एक परीक्षा ठेवली आणि म्हणाले, जो या तीन लोकांची, स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ, फेरी मारून सर्वात आधी येईल तोच श्रेष्ठ ठरेल. कार्तिकेय मोरावर बसले आणि वेगाने उडाले. सर्वत्र फिरत त्याने प्रयत्न केला, पण गणपती शांत बसले आणि विचार केला, माझे आई वडीलच माझं संपूर्ण विश्व आहेत. आणि त्यांनी शिव पार्वतींच्या 3 प्रदक्षिणा घालून नमस्कार केला. कार्तिकेय परत येईपर्यंत गणपतीने स्पर्धा जिंकली होती. शिव पार्वती हसले आणि म्हणाले, खरा विजेता तोच ज्याने आई वडिलांना सर्वात मोठं मानलं. त्यामुळे गणपतीला बुद्धीचा देव म्हटलं जातं. कारण खरा बल आणि यश तिथे असतं जिथे श्रद्धा, प्रेम आणि आदर असतो.